मुंबई नाका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 26/9/25 रोजी रात्री साधारण 2100 वाजताच्या दरम्यान वडाळा नाका या ठिकाणी ब्रिज खाली महिला नामे अक्की बंडू गांगुर्डे ही व तिचा पती हे त्या ठिकाणी झोपलेले असताना एक अल्पवयीन मुलगा वय 16 वर्ष हा त्या ठिकाणी आला व बाजूलाच लघवी करत असताना सदर गुन्ह्यातील जो मयत इसम आहे याने या ठिकाणी लघवी करू नका असे त्यास सांगितले। त्याचा राग येऊन सदर अल्पवयीन बालकाने सदर जो इसम आहे ज्याने त्याला टोकलं त्याला पोटामध्ये आणि छातीमध्ये चाकूने वार केले। वार केल्यानंतर सदरचा मुलगा त्या ठिकाणाहून पळून गेला। त्याची पत्नी व तिची त्याची पत्नी आहे आणि त्याची बहीण आहे यांनी प्रथम सदर इसमावरती जागेवरच उपचार केले आणि ज्यावेळेस त्याची तब्येत आणखी खराब झाली त्यावेळी मग त्याला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले। दाखल केल्यानंतर उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला। सदर घटनेची पोलीस ठाण्यास माहिती मिळाल्याने तात्काळ घटनास्थळी पोलीस पथक रवाना केले आणि एक पथक सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी रवाना केले। माहितावरती इन्क्वेस्ट पंचनामा करण्यात आला। तसेच डिटेक्शन टीमचे PSI समद बेग व पथक हे आरोपीचा शोध घेत असताना CCTV फुटेज व जे गुप्त बातमीदार आहेत त्यांच्या मदतीने एका अल्पवयीन बालकास ताब्यात घेण्यात आले। सदर बालकास रिमांड होम या ठिकाणी हजर करून सदर गुन्ह्याचा तपास करत होता। यावर आधी काही गंभीर गुन्हे दाखल आहेत अशी माहिती आहे? अगदी बरोबर आहे। सदर अल्पवयीन बालकावरती यापूर्वीचे 6 गुन्हे दाखल आहेत ज्याच्यामध्ये BNS कलम 109 आहे जे जुनं 307 आहे आणि एक मर्डरचा देखील गुन्हा आहे। पाठीमागं ठक्कर बसस्टॉप आहे त्या ठिकाणी एका इसमाच्या डोक्यात दगड घालून ह्याच अल्पवयीन बालकाने त्याच्या गर्लफ्रेंडची छेडछाड केली होती त्याबद्दलचा गुन्हा दाखल आहे त्याच्यावरती। आणि सदरचा जो अल्पवयीन बालक आहे हा सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये हा मनमाड या ठिकाणी बालसुधारगृहामध्ये जमा होता आणि त्या ठिकाणाहून तो पळून आलेला आहे गणपतीच्या दुसऱ्या दिवशी आणि त्यानंतर हा त्याने अपराध केलेला आहे। सर हा अल्पवयीन मुलगा जो आहे तो याआधी सुद्धा एक मर्डर केला होता आणि त्यानंतर तो कारागृहात होता। कारागृहातून निघून पळून अशा पद्धतीचं त्यांनी ही हत्या केली असं ते? अगदी बरोबर आहे, तसंच झालेलं आहे। तो सरकारवाड्याच्या गुन्ह्यामध्ये कारागृहामध्ये म्हणजे बालसुधारगृहामध्ये होता आणि तिथून पळून येऊनच त्याने हा अपराध केलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।